नमस्कार मंडळी. चैत्राची कोवळी पालवी घेऊन आली नवी आशा. मनामनात आज फुलू दे यशाची नवी परिभाषा. कडुलिंबाची कडू चवही देईल आता गोडवा. स्वप्नांच्या आकाशी उभारू आज गुढीपाडवा. आपला लाडका सण गुढीपाडवा, आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात. म्हणूनच सर्वात आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, गुढीपाडवा म्हटलं ना की मग डोळ्यासमोर येते ती दारामध्ये उभारलेली रेशमी वस्त्रांची गुढी, झेंडूच्या फुलांचा हार, साखरेची गाठी, रांगोळी आणि ताटात वाढलेला गोडधोड श्रीखंड पुरीचा पेय. पण तुम्हाला माहिती आहे का की गुढीपाडवा हा केवळ एक सण नाही आहे, तर त्यामागे खूप मोठा इतिहास, संस्कृती आणि शुद्ध विज्ञान दडलंय. गुढीपाडव्याचं खरं आणि मूळ महत्त्व काय आहे आणि आजच्या आधुनिक धावपळीच्या युगामध्ये आपण तो नव्या आणि सकारात्मक पद्धतीने कसा साजरा करू शकतो याचा आढावा आज आपण घेऊया. सर्वात आधी आपण हे समजून घ्यायला हवं की गुढीपाडवा आपण नेमक्या याच दिवशी का बरं साजरा करतो. अनेक कथा आहेत यामागे. पहिली कथा म्हणजे ब्रह्मपुराणानुसार असं मानलं जातं की ब्रह्मदेवाने याच दिवशी ही सृष्टी, हे सगळं जग निर्माण केलं. म्हणजेच आजच्या दिवशी या जगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच आपण याला नववर्ष मानतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रभू रामचंद्रांचा विजय. प्रभू रामचंद्र जेव्हा 14 वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून अयोध्येला परतले, तोच हा दिवस, चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस. या विजयाच्या आणि रामाच्या स्वागतार्थ अयोध्येतील लोकांनी घरोघरी गुढ्या उभारल्या होत्या. तिसरा संदर्भ येतो तो म्हणजे शालिवाहन राजाचा. शालिवाहन राजाने मातीच्या सैनिकांची फौज तयार केली, त्यांच्यात प्राण फुंकले आणि त्यांच्या मदतीने बलाढ्य शकांचा पराभव केला. याच विजयाचं प्रतीक म्हणून शालिवाहन शक सुरू झालं. आणि आपल्या महाराष्ट्रासाठी अजून एक अभिमानाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं तेव्हा या स्वराज्याच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी महाराजांनी गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याची प्रथा सुरू केली. या सगळ्या प्रेरणादायी गोष्टी आपण पुढच्या पिढीला सांगायला हव्यात, नाही का? आता तुम्ही म्हणाल की यामागे काय मोठं विज्ञान आहे. सांगते. आपण जी गुढी उभारतो त्यातल्या प्रत्येक गोष्टीचा काहीतरी अर्थ आहे, तो आपण समजून घ्यायला हवा. गुढी उभारताना आपण उंच बांबू घेतो. आता बांबूच का? तर हा बांबू कितीही वारे आले, वादळं आली तरी मोडत नाही. आपणही आयुष्यात संकटांसमोर तसंच खंबीर बांबूसारखं उभं राहायला हवं, हा यामागचा संदेश आहे. त्या बांबूच्या टोकाला आपण रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पानं, साखरेची गाठी, झेंडूची फुलं आणि वरती तांब्याचा गडू उपडा ठेवतो. यामागचं सायन्स तर खूप कमाल आहे. आता गुढी नेहमी घराच्या बाहेर आणि उंचावर उभारली जाते आणि त्यावर तांब्याचा गडू असतो. याचं कारण म्हणजे कोवळ्या सूर्याची पहिली किरणं त्या तांब्याच्या गडूतून परावर्तित होऊन, रिफ्लेक्ट होऊन ती सात्विक ऊर्जा आपल्या घरामध्ये यावी. हा शुद्ध आणि शास्त्रीय हेतू आहे. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पाडव्याचा प्रसाद. पाडव्याच्या दिवशी कडुलिंब, गूळ, ओवा, चिंच असं सगळं एकत्र करून खाण्याची पद्धत आहे. ऋतू बदलत असताना अर्थात हवेत अनेक आजार पसरण्याची शक्यता असते. कडुलिंब हे उत्तम अँटीबॅक्टेरियल आहे. ते खाल्ल्यामुळे रक्त शुद्ध होतं आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चिंचेचा आंबटपणा, गुळाचा गोडवा, कडुलिंबाचा कडूपणा आपल्याला हे शिकवतो की आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख दोन्ही येतात आणि आपण या दोन्ही गोष्टींचा हसतमुखाने स्वीकार करायला हवा. मंडळी, आज काळ खूप बदललाय. आता प्रश्न असा आहे की आजच्या या 21व्या शतकामध्ये आपण हा गुढीपाडवा कसा साजरा करायला हवा. म्हणजे फक्त खिडकीमध्ये गुढी उभारून किंवा श्रीखंड खाऊन आपलं काम संपतंय का? अजिबात नाही. आजच्या काळामध्ये गुढीपाडवा साजरा करताना मला असं वाटतं की आपण काही आधुनिक संकल्प नक्कीच करायला हवे. म्हणजे आजकाल आपल्या आजूबाजूला खूप निगेटिव्हिटी असते.
आजच्या दिवशी आपण असा विचार करायला हवा की आपण आपल्या मनामध्ये सकारात्मकतेची म्हणजेच पॉझिटिव्हिटीची गुढी उभारूया. जुने राग, रुसवे, मिळालेलं अपयश मागे सोडून द्यायला हवं. आजच्या दिवशी का होईना पण थोडा वेळ मोबाईल बाजूला ठेवायला हवा. इंस्टाग्रामच्या रीलपेक्षा किंवा व्हॉट्सअपच्या फॉरवर्डेड मेसेजेसपेक्षा आपल्या घरातल्या रिअल माणसांबरोबर आजच्या दिवशी वेळ घालवायला हवा, गप्पा मारायला हव्यात. निसर्गाची आणि पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी. निसर्गाचं स्वागत करताना आपण प्लास्टिकचा वापर प्रकर्षाने टाळायला हवा आणि नवीन इको फ्रेंडली गुढी उभारण्याचा प्रयत्न करायला हवा. शक्य असेल तर आजच्या दिवशी एक तरी का होईना पण झाड लावण्याचा आणि अर्थात ते जगवण्याचा संकल्प करायला हवा. आजच्या दिवशी स्वतःला अपडेट ठेवण्याचा संकल्प जाणीवपूर्वक करायला हवा बरं का. जसा निसर्ग जुनी पानं गाळून नवी पालवी धारण करतो तसंच आपणही आपल्यातल्या जुन्या वाईट सवयी सोडून द्यायला हव्यात. आजपासून एखादा का होईना पण नवीन कौशल्य स्किल शिकण्याची आणि स्वतःला अपडेट ठेवण्याची सुरुवात करूया. आर्थिक साक्षरता आणि बचतीचा संकल्प सुद्धा आज आपण करायला हवा. आज महागाईच्या काळामध्ये आपण आपल्या आर्थिक नियोजनाकडे सुद्धा तितकंच लक्ष द्यायला हवं. या नवीन वर्षामध्ये अनावश्यक खर्च टाळून बचतीची आणि योग्य गुंतवणुकीची सवय स्वतःला लावून घ्यायला हवी. शारीरिक तंदुरुस्ती आणि व्यायामाची शिस्त आज आपण अंगीकारायला हवी. आरोग्यम धनसंपदा हे आपण नेहमीच ऐकतो. या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या स्वतःच्या शरीरासाठी रोज किमान अर्धा तास तरी काढायला हवा. योग्य आहार आणि नियमित व्यायामाचा संकल्प या गुढीपाडव्याला आपण नक्कीच करायला हवा. सामाजिक बांधिलकीची जाणीव या दिवसाच्या निमित्ताने मला वाटतं अधिक दृढ व्हायला हवी. आपल्या सणांचा आनंद हा फक्त आपल्यापुरता मर्यादित न ठेवता तो इतरांसोबत वाटायला हवा. आजच्या दिवशी आपण एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करण्याचा किंवा मग एखाद्या अनाथाश्रमाला, एखाद्या वृद्धाश्रमाला भेट देण्याचा नक्कीच विचार करायला हवा. सणांची खरेदी करताना आपण आपल्या आजूबाजूच्या स्थानिक व्यापाऱ्यांकडनं, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांकडनं आणि कलाकारांकडनं वस्तू घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवा, जेणेकरून त्यांच्याही घरामध्ये सणाचा हा आनंद द्विगुणित होईल. स्वच्छता आणि डिक्लटरिंग या निमित्ताने आपण करायला हवं. जशी आपण घराची स्वच्छता करतो तशीच आपण आपल्या आयुष्यातली आणि घरातली अनावश्यक गर्दी कमी करायला हवी. ज्या वस्तू आपण वर्षानुवर्ष वापरत नाहीये त्या गरजूंना देऊन टाकायला हव्यात. आपलं घर आणि आपलं मन दोन्ही कसं हलकं आणि स्वच्छ ठेवायला हवं. मंडळी, हे सगळे संकल्प ऐकून तुम्हाला तर असं वाटेल की हे खूप मोठं काम आहे, पण यातले अर्धे मुर्धे संकल्प जरी आपण पाळले तरी मला वाटतं हे नववर्ष खूप सुंदर आणि खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होईल. तर मंडळी, असा हा आपला बहुगुणी गुढीपाडवा. निसर्गाचा, विज्ञानाचा, इतिहासाचा आणि अर्थात आनंदाचा सुरेख संगम. या नवीन वर्षामध्ये तुमची सगळी स्वप्न पूर्ण होत, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला उत्तम आरोग्य लाभो आणि तुमच्या आयुष्यामध्ये यशाची आणि समाधानाची गुढी अशीच उंच आणि दिमाखात फडकत राहो, हीच सदिच्छा. तुम्ही आजचा गुढीपाडवा कसा साजरा करताय आणि सांगितलेल्या सगळ्या संकल्पांपैकी नेमका कोणता संकल्प तुम्ही ह्यावर्षी करताय हे मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. मला वाचायला नक्कीच आवडेल. आणि हो, आरोग्यासाठी आज तो कडुलिंबाचा जो प्रसाद आहे तो नक्की खायला हवा बरं का. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत फॅमिली ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करायला नक्की विसरू नका, जेणेकरून आपल्या सणांचं महत्त्व आणि हे सकारात्मक विचार सर्वांपर्यंत पोहोचतील. अशा छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा आणि नेहमी सकारात्मक राहा. धन्यवाद. पुन्हा गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या खूप शुभेच्छा.